वटपौर्णिमा 2026 चुकूनही या रंगाची साडी घालू नका. पूजेचे संपूर्ण फळ मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 29 जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते, पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख संपत्ती देखील प्राप्त होते. यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ देत असते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे असे वडाच्या झाडाची मागची पूजा करण्याची धारणा असते. तर वटसावित्री पूजा व्रत हे अशुभ मुहूर्त आणि राहू काळ टाळूनच करावे. 29 जून व 30 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ 29 जून रोजी खालील प्रकारे असणार आहे. हा काळ सकाळी 29 जून रोजी सकाळी 8:55 पूजेचा वेळ सुरू होईल ते दुपारी 10:40 असेल. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या संपूर्ण शुभ वेळात तुम्ही पूजा करू शकता. सकाळी असणारे राहू काळ भद्रा काळ टाळूनच पूजा संपन्न करायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात, तसेच कोणता एक रंग आहे की जो रंग आहे तो चुकूनही आपल्याला परिधान करायचा नाही, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालत असतात. पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेला घालायची नाही, किंवा एखादे सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही ती साडी घातलेली असेल तर ती देखील साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही. आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे 5 शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो. सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा हिंदू धर्मानुसार उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप प्रिय आहे. महालक्ष्मीला लाल वस्त्र परिधान करतात आणि लाल कमळावर विराजित असते. रामभक्त हनुमान देखील लाल व शेंदुरी रंग त्यांना खूप प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. या दुर्गाच्या मंदिरात, मा दुर्गा माताच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा देखील वापर अधिक दिसून येतो. तसेच हा रंग चिरंतन, सनातनी आणि पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो, कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही परिधान करू शकता. मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो, पण शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे काळा रंग असेल किंवा दुसरा कोणता रंग असेल त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या आहेत. तसेच दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंगाच्या बांगड्या देखील आपण घालू शकता. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंगात आवडणारी माणसे निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतात आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी असतात आणि आपल्या तांत्रिक राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, हिरव्या बांगड्यांचाच हिरवा चुडा त्यानंतर आहे, तसंच हिरवा रंग खूप शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे तिसरा रंग तो म्हणजे गुलाबी रंग.
गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच. पण आता असं झालं आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही, असे काही लोक सांगतात. गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतो. त्यानंतर आहे चौथा रंग, तो म्हणजे केशरी रंग. असं म्हटलं जातं की भगवा रंग ज्ञान, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे, जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचा आहे आणि सूर्यास्ताचाही रंग आहे, जो धर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणूनच भारताच्या शाश्वत सणातली आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे. तो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता. त्यानंतर पाचवा रंग आहे, तो म्हणजे पिवळा. आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग हा अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो. विशेषतः आपण हा जर रंग गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात. मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील हा पिवळा रंग परिधान करू शकता. हे झाले 5 शुभ रंग. तुम्ही या 5 शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता. आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत, मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील आपण साडी घालू शकता. फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. तर त्या रंगापैकी त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काळा रंग. काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. किंवा एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि त्याच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तरी देखील अशी साडी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची नाही. तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तरी देखील असा ब्लाऊज आपल्याला या दिवशी घालायचा नाही. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही. अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर ही साडी आपल्याला घालायचीच नाही. काळा रंग हा घालायचाच नाही. पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही ते घरामध्ये कपडे घालत असता तेव्हा देखील आपण त्या दिवशी पुरता तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत. जेव्हा एखादे शुभ कार्य असते किंवा आपण काळा रंग हा त्या दिवशी वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, घालायचा नाही. कारण ही काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळा रंगाकडे नकारात्मकता खेचली जाते. तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही, तो म्हणजे सफेद रंग. तर सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुहासिनींचा दिवस असतो. तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी चुकूनही घालायची नाही. तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचे नाही. त्यानंतर तिसरा रंग आहे, तो म्हणजे गडद निळा रंग. जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही. निळा रंग घालू शकता, पण जो डार्क निळा रंग असतो तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही. किंवा त्या रंगाच्या बांगड्या, त्या रंगाची टिकली देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचा नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.